एकदा कधीतरी लहानपणी मेथीचा लाडू खाल्लेला असतो आणि त्यावेळेला तो मेथीचा लाडू कडू असतो आणि म्हणूनच त्यानंतर कुणीही कितीही चांगले चविष्ट असे मेथीचे लाडू जरी तुम्हाला खा म्हणून म्हटलं तरीही तुम्ही त्याला नाही म्हणून म्हणता. हो ना, तुम्ही पण असंच करता ना? मग हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे. चविष्ट परंतु नमस्कार, मी साक्षी. आजच्या या छोट्याशा रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर मी आज मेथीच्या लाडवाचं अगदी अचूक प्रमाण तुमच्यासोबत शेअर करते. मेथीचे लाडू म्हणजे माझ्या हातची खासियतच आहे, कारण मेथीचे लाडू मी बनवलेले सगळ्यांनाच आवडतात, खूप जास्त आवडतात. आणि मी नेहमी कुठे पाहुणी जात असते ना, तेव्हा मला सगळेच जण सांगत असतात आधीच की मला येताना मेथीचे लाडू घेऊन ये म्हणून. आणि त्याचंच अचूक प्रमाण मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. परफेक्ट अशी पद्धत तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. तर इथे मी 1 किलो गहूच्या प्रमाणात मेथीचे लाडू बनवते, ज्यापासून 3 किलो मेथीचे लाडू बनून तयार होतात. तर यामध्ये मी प्रमाण घेताना ग्लासाच्या प्रमाणातच गहू मोजून घेतलेले आहेत. म्हणजेच 1 ग्लास म्हणजेच पाव किलो असे मी 4 ग्लास गहू घेतलेले आहेत. गहू घेताना चांगल्या प्रतीचा गहू घ्यायचा आहे, शक्यतो रेशनचा गहू घ्यायचा नाहीये. आता हा गहू जो आहे ना, तो आपल्याला भाजून घ्यायचा आहे. भाजण्यासाठी शक्यतो असा पसरट तवाच वापरायचा आहे, जेणेकरून सगळेच गहू म्हणजे दाणा दाणा असा छान खमंग असा फुटून मस्त असा भाजला जातो, म्हणजे खरपूस भाजला जातो. तर हे जे गहू आहेत ना, ते बघा अशा पद्धतीने फुटले पाहिजेत. तुम्ही आता या व्हिडिओमध्ये बघताय, म्हणजे जशा फुटून लाह्या पडतात ना, त्या पद्धतीने थोडासा हा गहू फुटला पाहिजे आणि तो फुलला सुद्धा पाहिजे. अशा पद्धतीने हा गहू आपल्याला भाजायचा आहे. बदामी कलर येईपर्यंत, म्हणजे डार्क बदामी कलर येईपर्यंत आपण हा गहू भाजून घ्यायचा आहे. मला माहित नाही या व्हिडिओमध्ये तुम्हाला किती क्लिअर दिसतंय. मी तुम्हाला दाखवलेलं आहे की गहू मी कशा पद्धतीने भाजलेला आहे. तर हा गहू भाजताना आहे ना, शक्यतो गॅस लोच्या थोडासा वरती, म्हणजे लो पेक्षा थोडासा फास्ट ठेवायचा आहे. म्हणजे एकदम मीडियम पण नाही आणि एकदम लो पण नाही. जर लो गॅसवरती आपण हे गहू जर भाजले ना, तर तुम्हाला मी त्यामधील फरक दाखवतेच. तर मी असा थोडा थोडा करूनच गहू भाजून घेतलेला आहे. आणि हे बघा, मी एकदम लो गॅसवरती भाजलेला जो गहू आहे ना, तो भाजला गेलाय, परंतु असं छान फुललेला नाहीये, म्हणजे डबल झालेला नाहीये. जसं की आता हा जो हातामध्ये घेतलेला गहू तुम्ही पाहताय, तो एकदम फुललेला आहे, याच्या लाया पडलेल्या आहेत. आणि म्हणूनच गहू मी सांगितल्या पद्धतीनेच भाजायचा आहे. तर 1 किलोसाठी प्रमाणात सांगायचं तर, हाताने सांगायचं तर मूठभर गहू मेथी घ्यायची आहे. कप मेजरमेंट प्रमाणे मी इथे अर्धा कप मेथी घेतलेली आहे. वाटी आपण आमटी जी भाजीसाठी आमटीसाठी वापरतो वाटी, त्याप्रमाणे सांगायचं तर छोटी वाटीच, म्हणजे नॉर्मली मीडियम वाटी अशी मेथी झालेली आहे. तर तुम्हाला किती कडू आवडतायत मेथीचे लाडू किंवा गोड आवडतायत, त्याप्रमाणे तुम्ही मेथीचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आता मात्र गॅस, सगळे गहू भाजल्यानंतर गॅस बंद केलेला आहे मी. आणि गॅस बंद केल्यानंतरच गरम जो तवा असतो त्यावरती ही मेथी लगेचच आपण टाकून घ्यायची आहे आणि साधारण 2-3 वेळा अशी हलवून घ्यायची आहे. मेथी आपल्याला अगदी तिचा रंग बदलायचा नाहीये, फक्त गरम करायची आहे, कारण जास्त मेथी भाजल्यामुळे सुद्धा मेथीला जास्त कडूपणा येतो. आता हे गहू बघाल तुम्ही छान भाजलेले आहेत. मस्त असे लाह्या फुटेपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत, सगळे एकसारखे. आणि घरघंटीवर 3 नंबर किंवा 4 नंबर चाळण लावून सरसरीत असं रवाळ दळण हे आपण दळून आणायचं आहे. इथे मी मेथी वेगळी दळलेली नाहीये, तर यामध्येच मेथी घातलेली आहे. जर तुम्हाला अगदीच कमी कडू लाडू खायला आवडत असतील तर मेथीची पावडर वेगळी ठेवायची आहे आणि ती तुपामध्ये 2-3 दिवस भिजायला ठेवून त्यानंतर तुम्ही ते मिश्रण यामध्ये वापरू शकता. आता इथे मी जे दळून घेतलेलं पीठ आहे ते वापरलेलं आहे. 100 ग्रॅम खारीक वापरलेला आहे. अगदी 2 मोठे चमचे टेबलस्पून असे मी हळीम सुद्धा वापरलेले आहेत. आणि इथे मी पाव किलो डिंक घेतलेला आहे. डिंकाचं बाकी सगळं जे प्रमाण जे तुम्हाला मी सांगितलेलं आहे ते एकदम तंतोतंत असं परफेक्ट सांगितलेलं आहे, बरोबर सांगितलेलं आहे. त्यामुळे प्रमाण घेताना अजिबात इकडे तिकडे करू नका. तर इथे मी डिंक घेतलेला आहे. डिंक थोडाफार जास्त झाला तरीही चालतो, त्यामुळे लाडू जास्तीचे चांगलेच बनतात. आणि डिंक घेताना चांगल्या क्वालिटीचा घ्यायचा आहे, म्हणजे असा थोडा बारीक बारीकच घ्यायचा आहे, तो फुलतो पटकन. सोबतच वेलची घेतलेली आहे इथे मी, आणि खोबरं घेतलेलं आहे. तर हे खोबरं बघा मी एकदम किसणीवरती बारीक असं किसून घेतलेलं आहे, कारण मला पर्सनली खोबरं जे लाडवामध्ये असताना ते असं जाड आवडत नाही. जर थोडं बारीक असेल ना खोबरं, तर लाडू खाताना खोबरं जास्त दाताखाली गावत नाही आणि लाडू सुद्धा छान लागतात. तर हे बघा मी 2 प्रकारे तुम्हाला खोबरं दाखवते. म्हणजे किसणीवरती किसताना जर तुम्ही अशी उभी वाटी धरलीत ना, तर हे बघा असं जाड आणि लांब असं खोबरं पडतं. आणि हळूहळू आणि आडवी अशी वाटी धरून जर तुम्ही खोबरं खवलत ना, तर एकदम बारीक असं खोबरं खवलं जातं. आता 1 किलोसाठी मी इथे अर्धा किलो
गूळ घेतलेला आहे. जर तुम्हाला कमी गोड आवडत असतील तर अर्धा किलो घ्यायचा आहे, म्हणजे परफेक्ट गोड कडूसाठी. आणि जर जरा गोड पाहिजे असतील तर तुम्ही पाऊण किलो गूळ घेऊ शकता. सोबतच काजूचे तुकडे सुद्धा घेतलेले आहेत. टोप घेताना इथे आपण मोठा घ्यायचा आहे, जेणेकरून हे सगळं मिश्रण लाडूचं पूर्ण तयार झाल्यानंतर आपल्याला छान परतवता येईल. यासाठी एकदाच मी मोठं भांडं घेतलेलं आहे. माझ्याकडे मोठी कढई नाहीये म्हणून मी मोठा इथे टोप घेतलेला आहे. आता गॅस ऑन केल्यानंतर टोप चांगला तापलेला आहे. त्यानंतर मी हे काजू आधी भाजून घेतलेले आहेत. तूप घातलेला नाहीये काजू भाजताना, मी असे सुके भाजून घेतलेले आहेत. आता आपण हे हळीव भाजून घेऊया, अळीव भाजून घेऊया. तर आता मी चमचाभर तेल घालून घेतलं, तूप घालून घेतलं आणि तूप चांगलं गरम झालं की यावरती हे हळीम, आम्ही कोकणामध्ये हळीमच म्हणतो, तुमच्याकडे काय म्हणता मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि म्हणूनच मी बोलताना सतत हळीम हळीम असंच माझ्या तोंडामध्ये येतंय. तर हे हळीम छान भाजून घ्यायचे आहेत. हळीम सुद्धा आहेत ना, हे बघा असे तडतडले जातात इथपर्यंत आपल्याला हे छान तळून म्हणजे असं भाजून परतवून घ्यायचे आहेत. आता हळीम आपण या टोपामध्ये टाकणार आहोत. त्याला तूप आहे म्हणून मी आधी पीठ घालून घेतलं या पसरट मोठ्या वाडग्यामध्ये आणि नंतर हे हळीम भाजून घेतलेले काढून घेतलेले आहेत. आता थोडंसं जास्तीचं तूप घालायचं आहे, साधारण 3 पळी छोटी मी तूप घातलेलं आहे. आता यावरती खोबरं आपल्याला गुलाबी रंगावरती छान खरपूस खमंग असं भाजून घ्यायचं आहे. गुलाबी रंगावरती भाजलेलं जरी खोबरं असलं तरीही आपल्याला खोबरं हे कच्चं ठेवायचं नाहीये, ज्यामुळे हे लाडू जर जास्ती दिवस जर टिकले तर त्याला खवट वास येणार नाही. तर खमंग परंतु एकदम डार्क कलर आणायचा नाहीये. हे खोबरं भाजताना गुलाबीपेक्षा थोडासा डार्क कलर झाला तरीही चालेल. तर माझा सध्या मोबाईलचा प्रॉब्लेम झालेला आहे, त्यामुळे तुम्हाला या खोबरं भाजलेल्याचा कलर एवढा परफेक्ट दिसणार नाही, पण मला वाटतंय लांबून जो कलर दिसतोय तो कदाचित परफेक्ट असावा. हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आता हे खोबरं सुद्धा या पिठामध्येच काढून घेते मी एकत्र. तर आता खोबरं मात्र व्यवस्थित काढून घ्यायचं आहे, कारण या एकाच टोपामध्ये आपण भरपूर अशी भांडी काढणार नाही आहोत. या एकाच टोपामध्ये आता तूप टाकून आपण डिंक सुद्धा भाजून घेणार आहोत. जर खोबरं भांड्याला चिकटलं असेल ना तर तुम्ही कपड्याने पुसून घेऊ शकता. आता मी इथे बरोबर 500 ग्रॅम ही तुपाची बरणी आहे आणि ती सगळीच्या सगळी यामध्ये मी ओतून घेते. आणखीन मला तूप लागलेलं आहे, म्हणजेच मी बरोबर पाऊण किलो तूप वापरलेलं आहे. या लाडवासाठी लागणारं संपूर्ण परफेक्ट असं प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. आता तूप चांगलं गरम झालेलं आहे. गॅसची फ्लेम मात्र आपल्याला आता मीडियम ठेवायची आहे, हाय पण ठेवायची नाहीये किंवा लो पण ठेवायची नाहीये. तूप चांगलं तापलेलं हवं आहे. आणि तूप टाकल्यानंतर हे जे डिंक आहे ना ते सोडताना ना असं हळूहळू थोडं थोडं सोडायचं आहे. एकदम सगळंच्या सगळं डिंक अजिबात ओतू नका, त्यामुळे डिंक चांगलं फुलत नाही, आतून कच्चं राहतं, दगडासारखं तसंच्या तसं राहतं आणि दाताखाला कचकच कचकच गावत राहतं. आणि म्हणूनच डिंक आपल्याला व्यवस्थित असा फुलवून घ्यायचा आहे. तर मी जेव्हा नवीन नवीन लाडू बनवायला शिकत होते ना तेव्हा या सगळ्या चुका मी पण केलेल्या आहेत बरं का. कारण मला सुद्धा आता एक आठवण झाली. मला सुरुवातीला लाडू येत नव्हते आणि मी स्वतः शिकायला लागले होते. आवड होती पण येत नव्हतं. तर जेव्हा मी डिंक असा फुलवत होते ना, भरपूर सारा डिंक मी टाकून दिला होता तुपामध्ये आणि मला वाटलं की लगेचच फुललाय म्हणून तो मी काढला आणि आतून तो कच्चा राहिलेला आहे. तर साधारण 2 ते 3 मिनिटं डिंक तुपामध्ये ढवळत राहायचं आहे आणि मग काढून घ्यायचं आहे. हे बघा डिंक असा हाताने तो फोडून बघायचा आहे, लगेच फुटला पाहिजे, अगदी कुस्करून लगेच त्याची पावडर झाली पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला हा डिंक फुलवून घ्यायचा आहे. आता डिंक मी सांगितलेलंच आहे की थोडा थोडा घालायचा आहे टाकताना आणि तो असा ढवळायचा आहे झाऱ्याने, मग तो काढायचा आहे. छान फुलतो आणि डिंक छान फुलला ना की लाडूमध्ये मध्ये मध्ये दाताखाली गावला ना डिंका की खूप लाडू सुद्धा हे मेथीचे छान लागतात. आणि आता डिंका आम्ही सगळा काढून घेतलेला आहे. हे बघा अशा थोडा म्हणजे अगदी हलक्या बदामी कलरवरती हा डिंका आपल्याला तळून घ्यायचा आहे. आणि थोडा थंड झाला ना डिंक की या बत्त्याने असा फोडून घ्यायचा आहे. जर दाताखाली गावलेलं आवडत नसेल तर तुम्ही हा डिंक थंड झाल्यानंतर पल्स मोडवर मिक्सरमधून सुद्धा बारीक करून घेऊ शकता. पण माझ्या मते डिंक मेथीच्या लाडवामध्ये दाताखाली गावला किंवा दिसला ना की लाडू सुद्धा छान लागतात. तर हा सगळा डिंक छान बारीक करून झालेला आहे. म्हणजे मला तरी हा असा थोडा भरड असाच डिंक आवडतो, त्यामुळे मी मिक्सरमधून फिरून घेतलेला नाहीये. आणि या परातीला थोडं तूप आहे म्हणून मी थोडंसं या परातीमध्ये पीठ घालून हे तूप जे आहे ते पुसून घेते, जेणेकरून मला हे झाकण आहे ना ते टोपावरती ठेवता येईल. तर व्यवस्थित आता हे पीठ सुद्धा मी पुसून घेतलेलं आहे. हे जे सगळं मिश्रण आहे ना ते आपल्याला छान चमच्याने एकत्र करून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे.
तर यामध्ये मी खारीकची पावडर घालायची विसरलेली आहे आणि मी गावात राहते, तुम्हाला माहीतच आहे. तर मला हा जो खारीक मिळालेला आहे ना, तो सुका नव्हता, एकदम ओला ओला खारीक होता. त्यामुळे याची पेस्ट सुद्धा ओली झालेली आहे, ती मिक्स करून घेतली मी. आता तूप जे आपण आधी घातलेलं आहे ना, तेच गरम आहे. त्यामध्येच लगेच मी गूळ घालून घेतलेला आहे. मात्र आता आपल्याला ज्या स्टेप आहेत त्या पटापट करायच्या आहेत, म्हणजेच गुळाचा पाक होऊ द्यायचा नाही. हे बघा, अशा पद्धतीने फक्त हा गूळ आपल्याला विरघळवून घ्यायचा आहे. पुन्हा एकदा सांगते, गूळ आपल्याला फक्त विरघळवून घ्यायचा आहे, याचा पाक करायचा नाहीये. लगेच गूळ विरघळला असं वाटतंय तेव्हा लगेचच आपण हे जे लाडवाचं मिश्रण करून घेतलेलं आहे ना सगळं एकत्र, ते सगळंच्या सगळं या तुपामध्ये आणि विरघळवून घेतलेल्या गुळामध्ये घालून घ्यायचं आहे. आता आपण व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आणि म्हणूनच तुम्हाला मी म्हटलेलं आहे की तुम्ही घेताना टोप मोठाच घ्यायचा आहे. यामध्ये लगेचच मी वेलची पावडर सुद्धा घालून घेतलेली आहे. साधारण 2 टेबलस्पून इतकी मी वेलची पावडर घालून घेतलेली आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये जायफळ पावडर सुद्धा वापरू शकता. आणि हो, जर तुम्ही हे लाडू बाळंतिणीसाठी जर बनवताय ना, तर यामध्ये सुकामेवा जास्त प्रमाणात घालू शकता, डिंक जास्त प्रमाणात घालू शकता, खारीक, बदाम, मनुके सगळं जास्त प्रमाणात घातलं ना आणि हळीम जास्त प्रमाणात घातले तर हे लाडू छान होतात आणि बाळंतिणीसाठी सुद्धा हे आरोग्यासाठी छान असतात. आणि बाळंतिणीसाठीच कशाला, आपल्यासाठी सुद्धा हे आरोग्यासाठी हे मेथीचे लाडू चांगलेच असतात. आणि म्हणूनच पावसाळ्यात आणि थंडीमध्ये हे लाडू अगदी आवर्जून खाल्ले पाहिजेत आपण. आता मी गॅसवरतीच हा टोप ठेवलेला होता, लो फ्लेमवरती झाकण ठेवून 2 ते 3 वेळा हे मिश्रण ढवळून घेतलेलं होतं. आणि आता हा टोप मी खाली उतरून घेतलेला आहे. आता गरम असतानाच हे लाडू आपल्याला बांधावे लागतात, नाही तर ते नंतर बांधले जात नाही. जेव्हा मिश्रण आपण एकत्र करत होतो तेव्हा तुम्ही पाहिलात की ती ओलसर होतं आणि आता हे ड्राय झालेलं आहे. थोडंसं मिश्रण परातमध्ये काढून घ्यायचं आहे वेगळ्या आणि बाकीचं मिश्रण असं एकत्र करून ठेवायचं आहे, जेणेकरून ते मिश्रण आहे ना सगळे संपूर्ण लाडू बांधून होईपर्यंत गार होत नाही. ही महत्त्वाची अशी एक टीप आहे जी मी तुम्हाला सांगितलेली आहे. आणि हे बघा, लाडू थोडे थोडे करून मिश्रण घ्यायचं आहे, लाडू बांधायचे आहेत, वळायचे आहेत आणि पुन्हा ते मिश्रण संपलं की पुन्हा त्या टोपामधून दुसरं बाकीचं मिश्रण काढून घ्यायचं आहे आणि पुन्हा तसंच एका बाजूला या पिठाचा मिश्रणाचा गोळा करून घ्यायचा आहे. घट्ट दाबून ठेवायचं आहे पीठ, त्यावरती झाकण ठेवायचं आहे, जेणेकरून ते मिश्रण शेवटपर्यंत गरम राहतं, अजिबात गार होत नाही. आता या संपूर्ण मिश्रणापासून मी बरोबर 65 लाडू बनवून तयार केलेले आहेत. जर ही साईज थोडी मोठी असेल तर याचं म्हणजे हे जे लाडू आहेत ते कमी किंवा जास्त होऊ शकतात. तर हे जे लाडू आहेत ना, त्यामध्ये मी काजू सुद्धा घातलेले आहेत, मस्त दिसतात आणि फुटतायत तर अगदी अलगद फुटतायत. म्हणजे मी जेव्हा लाडू कोणाला खायला देते ना तेव्हा त्यांना सांगते की लाडू सांभाळून खा, पटकन फुटेल हातातच, असं सांगते मी. आणि खरोखर प्रत्येक जण घेतो आणि खातो ना तेव्हा हातामध्येच तो लाडू फुटतो. एवढे मस्त खुसखुशीत लाडू झालेले आहेत. तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. बाय.